शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्या असं विधान शरद पवारांनी केले। राज्य सरकारने 2 दिवसात प्रस्ताव द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार आग्रही आहे, तर राज्याने अहवाल पाठवावा, केंद्र मदत देईल असं वक्तव्य लोणीतील कार्यक्रमात अमित शहांनी केलं। शेतकऱ्यांना भरीव मदत करणार केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं विधान यावेळी लोणीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। तर विरोधक आपत्तीचंही राजकारण करतायत असा टोला त्यांनी यावेळी लगावलेला। पंचनाम्याचा प्रस्ताव द्या, लवकर मदत देतो असं वचन दिलंय। अमित शहांनी हे वचन दिलेलं आहे अशी माहिती लोणीच्या सभेत अजित पवारांनी दिली आहे। केंद्राकडून शेतकऱ्यांना मदत मिळणार असं आश्वासनही त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलं। तलवार घेत माना छाटा म्हणजे जरांगेचं समाधान होईल असं विधान आरक्षणाबाबत विजय वडेट्टीवारांनी केले। तर एकाच समाजाला सर्व हवं, बाकींनी कसं जगावं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। भाजप एकीकडे युतीबाबत बोलते तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते अशी टीका गुलाबराव पाटील यांनी भाजपवर केली आहे। युती झाली नाही तर कार्यकर्ते संपून जातील। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटलांनी ही भूमिका मांडली आहे। झेडपीत युती कायम ठेवावी असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला। जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा भारती अंतर्गत उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आलं। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं। निवडणूक आयोगाचं पथक बिहार दौऱ्यावर आहे, तर निवडणूक तयारीचा अंतिम आढावा घेण्यासाठी पथक दौऱ्यावर गेले। 6 ऑक्टोबर नंतर कधीही निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आगामी बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारासाठी आलेल्या बुरखाधारी महिलांची ओळख पटवण्याची खबरदारी घ्यावी अशी मागणी भाजपने केली आहे। तर मतदान केंद्रावर या महिलांचा मतदार ओळखपत्रावरील छायाचित्राबरोबर त्यांची ओळख पडताळून पाहावं असं भाजपने म्हटलंय। भाजपच्या या मागणीवर राष्ट्रीय जनता दलाने टीका केली आहे। मुस्लिमांविरुद्ध 2 कायदे का लागू केले जात आहेत असं विधान काँग्रेस नेते इम्रान मसूद यांनी केलंय। तर दंगलखोरांना गोळ्या घातल्या जात नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला। जातीय जनगणना करून अनुसूचित जाती आरक्षणाची मर्यादा वाढवावी यासह एकूण मागण्या विद्रोही पॅन्थरने केल्यात। या संबंधीचं निवेदन पालकमंत्री संजय शिरसाट यांना सादर करण्यात आलं। रत्नागिरी शहरातील खड्ड्यांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार आक्रमक झाले। बाळ माने यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। 15 दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। पुण्याच्या मांजरी गावातील ग्रामस्थांनी डबडा आंदोलन केलेले। सार्वजनिक शौचालयाच्या दुरावस्थेकडे पालिकेचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर ठेकेदाराला शौचालय स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या गेल्या। पंढरपूरच्या माढा तालुक्यात मनसेकडून पूरग्रस्तांना मदत देण्यात आली। राहुल नगर इथल्या ग्रामस्थांना मनसे शेतकरी सेनेनं जीवनावश्यक वस्तूंचं 100 किट वाटप केलं। यात किराणा, शालेय साहित्य, चप्पल, बूट अशा वस्तूंचा समावेश आहे। सोलापुरातील पूरग्रस्तांना देवपुष्प फाउंडेशनने मदतीचा हात दिलेला आहे। त्यांच्याकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंसह शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय। कर्नाटक आणि पंजाब सरकारनं पूरग्रस्तांच्या मदतीत वाढ केली आहे। त्यामुळे आता राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना महायुतीचं सरकार किती वाढीव मदत देणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। शक्ती चक्रीवादळामुळे पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगत जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं। राज्यात पावसानं उघडीप दिली आहे, तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत। आजपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होणार आहे। मात्र विदर्भात, मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ऑक्टोबर महिन्यात किमान आणि कमाल तापमान सामान्य राहण्याची शक्यता। मात्र ईशान्य भारत, पूर्व भारत, पश्चिम हिमालयीन राज्य आणि सौराष्ट्र कच्छमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला। दार्जिलिंगमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय। पावसामुळे एक पूल वाहून गेला, यात 6 जणांचा मृत्यू झाला। नेपाळमध्ये मुसळधार पावसानं कहर केला। पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले, यात 14 जणांचा मृत्यू झालाय, तर जनजीवन विस्कळीत झालंय। पुणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये 100% पाणीसाठा जमा झालाय। त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरलंय।
कर्जत तालुक्यातील राजनाला विभागात दुबार भात पीक घेतलं जात आहे। परतीच्या पावसामुळे भात शेती उद्ध्वस्त झाली आहे, त्यामुळे भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला। यवतमाळ जिल्ह्यातील शेतशिवारात पाणी साचून असल्यानं सोयाबीन पीक सडतंय, तर सोयाबीनच्या शेंगा जागेवरच पिवळ्या काळ्या पडल्यात। काही शेंगा फुटून त्याला कोंब फुटलाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचं सर्व पीक वाया गेले। दरम्यान शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत द्यावी अशी मागणी होते। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात रानडुकरांनी 2 एकरवरील कपाशीचं नुकसान केलंय। रात्रीच्या वेळी रानडुकरांच्या कळपानं शेतात घुसून कपाशीची झाडं तुडवून मोठं नुकसान केलं। या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या सोयाबीनची आवक वाढली, त्यामुळे सोयाबीनच्या दरात घसरण झाली। सध्या नव्या सोयाबीनला प्रति क्विंटल 3500 इतका दर मिळतोय, तर जुन्या सोयाबीनला 3800 ते 4400 असा दर मिळतोय। पानंद रस्ते योजनेअंतर्गत पालघरमध्ये 43 किलोमीटरचे 94 रस्त्याची मोजणी पूर्ण झाली, त्यामुळे पहिल्या टप्प्यात शेत रस्ते मोजणीत पालघर अव्वल राहिला। पानंद रस्ते मोजणी योजनेत 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत पहिला टप्पा राज्यात पार पडला। 3 राज्यांना वॉन्टेड असलेला ओंकार हत्ती सिंधुदुर्गाच्या जंगलात असल्याचा अंदाज आहे। कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून जवळपास 22 वर्षापूर्वी हा हत्ती कळपापासून वेगळा झाला। हा हत्ती गेल्या काही आठवड्यापासून त्रासदायक ठरतोय, त्यानं गोव्यातील शेतांचं नुकसान केलं। नाशिकच्या पिंपळगाव खांब परिसरात वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यात यश आले। या भागात वन विभागाकडून ड्रोन कॅमेरानं बिबट्याचा शोध घेणं सुरू होतं, त्यासाठी जागोजागी पिंजरे लावण्यात आले होते। अखेर बिबट्या जेरबंद झाल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। कल्याण डोंबिवलीत विषारी साप चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। पावसानं उघडीप दिल्यामुळे विषारी साप आता आपल्या बिळाबाहेर पडतोय। तर निसर्ग आणि सर्पमित्र राहुल जगन्नाथ यांनी अशी माहिती दिली आहे। मुसळधार पावसाचा वाशिम जिल्ह्यातील एसटीला फटका बसलाय। बस फेऱ्या रद्द झाल्यानं एसटीला 30 लाखांचा तोटा झाला। नद्यांना आलेला पूर, रस्त्यावर साचलेलं पाणी आणि अनेक मार्ग बंद झाल्यानं या परिस्थितीचा थेट परिणाम राज्य परिवहन मंडळाच्या सेवांवर झालाय। व्यवसाय घरगुती व्यापारासाठी ग्राहकांना वाढीव वीज हवी असल्यास आता जास्त वेळ खर्च करावा लागणार नाहीये। लघुदाब वर्गवारीतील वीज भार वाढीच्या ऑनलाईन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्याचा निर्णय महावितरणानं घेतला, त्यामुळे ग्राहकांना तात्काळ वाढीव वीज मिळणार आहे। वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबई क्षेत्रासाठी नव्या रेशन दुकानांना मान्यता देण्यासाठीच्या नियमांमध्ये तब्बल 45 वर्षांनी बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। नव्या निर्णयानुसार 1980च्या नियमांमध्ये बदल करताना मुंबईतील नव्या रेशन दुकानांसाठी सुधारित मापदंड आणि मानकं निश्चित करण्यात आली। पुणे बंगळुरू द्रुतगती महामार्ग बांधत असून या महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे। या विस्तारांतर्गत मुंबई पुणे प्रवासासाठी 3रा महामार्ग उपलब्ध होणार आहे। महामार्ग बांधकामासाठी दिवाळीनंतर निविदा प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू आहे। MSRTCनं मुंबई पुणे प्रवास आणखी जलद करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला। या प्रकल्पाचं 90% अधिक काम पूर्ण झालंय, तर हा प्रकल्प डिसेंबर 2025 अखेरीस वाहतूक सेवेत दाखल होणार आहे। या प्रकल्पामुळे मुंबई पुणे अंतर 2.5 तासात गाठता येणार आहे। गोरेगाव मुलुंड जोड प्रकल्प मार्गाने वेग घेतलेला आहे। 16 मे 2026 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट महानगरपालिकेचं आहे आणि या प्रकल्पामुळे गोरेगाव मुलुंड दरम्यानचा प्रवास केवळ 25 मिनिटात करणं शक्य होणार आहे। जळगाव ते मनमाड विभागात 3री आणि 4थी रेल्वे लाईनच्या कामासाठी मोठा पॉवर ब्लॉक घेण्यात येतोय, त्यामुळे 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान इगतपुरी ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या 12 गाड्या रद्द करण्यात आल्या। त्यात इगतपुरी भुसावळ मेमो ही 7 ऑक्टोबरला रद्द करण्यात आली। मुंबई महापालिकेच्या 4 शाळांचा लवकरच पुनर्विकास होणार आहे, त्यानुसार 10 मजल्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत। तर यात अत्याधुनिक वर्ग आणि अन्य सुविधा, तर वरच्या मजल्यावर सभागृह, कौशल्य कक्ष आणि अंतर्गत खेळांसाठी सुविधा असणार आहेत। पुण्यातील दौंड पोलिसांकडून शाळांमध्ये अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। निर्भया पथकाच्या माध्यमातून शाळांमध्ये अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी जनजागृती करण्यात येते। महिला पोलिसांकडून शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना अत्याचाराच्या विरोधात लढण्याचे धडे दिले जात आहेत। नवरात्रोत्सवात पुण्याच्या देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या आता मोठी असते, त्यामुळे पुणे एसटी विभागाला देवी दर्शनामुळे 12 लाखांचं उत्पन्न मिळालं। 3 आगारातून 11 बसमधून 400 भाविक गेले होते, यातून 12 लाखांचं उत्पन्न पुणे एसटी विभागाला मिळालं। साताऱ्यात महाराष्ट्रातील पहिला महाशस्त्रचंडी यज्ञाचं आयोजन करण्यात आलंय। 5 दिवस चालणाऱ्या या महायज्ञाला 151 विवाहित जोड्या बसल्यात। यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या पत्नी दमयंती भोसले यांच्या हस्ते यज्ञाची पूजा करण्यात आली। पुण्यातील एसपी कॉलेज मैदानावर शंखनादाचा विश्वविक्रमाचा रेकॉर्ड केला जाणार आहे। या ठिकाणी एकाच वेळी तब्बल 1111 शंखवादक सामूहिकरित्या शंखवादन करतात।
वाशिम जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे। राज्यातील 247 नगर परिषदा आणि 147 नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदाचं आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे। भंडारा जिल्ह्यातील 165 अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आले, त्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पोलीस मुख्यालयातील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात भव्य कार्यक्रम संपन्न झाला। राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये एक नमो उद्यान विकसित करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतलाय। प्रत्येक उद्यानासाठी 1 कोटींचा निधी मिळेल आणि उद्यानाची स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीसही दिली जाणार आहे। पुण्यातील जुना सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करण्यासाठी जागेच्या मोजणीची जुनी प्रत महापालिकेत सादर करून तात्पुरतं रेखांकन मिळणार आहे। त्या आधारे हद्द कायमची मोजणी करून घेतल्यास भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून मिळणार आहे। परिणामी पुनर्विकासासाठी होणारा विलंब टळणार आहे। पुण्यात महिलांसाठी विशेष रुग्णालय उभारण्यात येणार आहे, तर बदलती जीवनशैली पाहता महिलांच्या आरोग्य समस्या वाढत चालल्या, त्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाने औंधमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि महिला रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार केला। अलिबागमध्ये जिल्हा रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी अनुकंप तत्वावरील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपिक भरतीमधील 125हून अधिक उमेदवारांना प्रशासकीय नोकरीत नियुक्ती देण्याचे आदेश वितरित करण्यात आले। संभाजीनगरचे प्रसिद्ध फोटोग्राफर बैजू पाटील यांच्या फोटोला वर्ल्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झाला। फोटोग्राफी क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठेचा हा पुरस्कार मानला जातो। बैजू पाटील यांच्या निमित्तानं भारताला पहिल्यांदाच रौप्य पदक मिळाले। मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाकडून 3100 कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्यात आला। यंदा महापालिकेने 7700 कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्याचं उद्दिष्ट ठेवलं। एकूण उद्दिष्टांच्या जवळपास 42% मालमत्ता कर जमा करण्यास महापालिकेला यश मिळालं। केंद्र सरकारने 2 वर्षाखालील मुलांना कफ सिरप न देण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि या संदर्भातील सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पाठवल्या आहेत। मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे महत्त्वाचे निर्देश दिले। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात 4 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे। अपर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले, तर टॅक्स घर भरण्यास दिरंगाई केल्यामुळे हे आदेश पारित करण्यात आले। कचरा वर्गीकरण टाळल्यानं नाशिक महापालिकेने कारवाई केली। महानगरपालिकेच्या 6 विभागातील 182 नागरिकांना नोटिसा देत 23,000चा दंड ठोठावण्यात आलेला। यापुढे ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल असं घनकचरा विभागाकडून सांगण्यात आलं। नाशिकच्या मालेगावात महापालिकेकडून 3273 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। आतापर्यंत 539 संशयितांना हजर करण्यात आले, तर यातील 100 पेक्षा अधिक जणांवर कारवाई करण्यात आली। अद्याप 37 प्रमाणपत्र धारकांचं गूढ कायम आहे। नाशिकमध्ये सार्वजनिक ठिकाणावरील 516 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली। यात 910 संशयित वाहनांची तपासणी, 22 मद्यपी, 27 अल्पवयीनांच्या पालकांना पोलिसांकडून तंबी देण्यात आली। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वेळेत हप्ता न भरणाऱ्या बिल्डरांवर कारवाई करण्यात येते। बिल्डरांनी अधिमूल्य रकमेचा भरणारे देकारपत्राच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत केल्यास व्याज लागू होणार नाही, मात्र रक्कम भरण्यास उशीर झाल्यास संबंधित रकमेवर व्याज भरावं लागणार असल्याचं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलं। बरेलीमध्ये दंगलखोरांविरुद्ध कारवाई सुरूच आहे। तौकीरचा जवळचा सहकारी नफीसच्या लग्नाच्या हॉलवर बुलडोझर चालवण्यात आला। सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली। अभिनेता फरहान अख्तरच्या आईच्या चालकानं फरहानच्या कार्डचा गैरवापर करत तब्बल 12 लाखांची फसवणूक केली। चालक गाडीत पेट्रोल न भरता पैसे लंपास करत होता, यासाठी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी चालकांमध्ये संगनमत होतं। या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। नाशिकच्या येवला तालुक्यात पैठणी दुकानासह एक मोबाईल शॉप फोडून लाखोंची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे। हा प्रकार सीसीटीव्ही चित्रित झालाय। दरम्यान पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली। नाशिकच्या काही भागात घरफोडी करणाऱ्याला पोलिसांनी पकडून त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केले। सिन्नर पाठा इथं सिटीलिंक बस डेपोजवळ संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 2,43,000चा मुद्देमाल जप्त केला। शिरूर तालुक्यातील कवडे इमा इथं दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत दरोडा टाकला। दाम्पत्याकडून लाखोंचा ऐवज लुटत प्राण्यांचीही चोरी करण्यात आली, तर या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण आहे। पुण्यात डिलिव्हरी बॉयला मारहाण करत ऑर्डर लुटणाऱ्या गुंडांची लोणी काळभोर पोलिसांनी धिंड काढली। वाकवस्ती या ठिकाणी डिलिव्हरी बॉयला मारहाण करत त्याच्या जवळील झोमॅटोची ऑर्डर आणि मोबाईल लुटलं होतं। या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। यवतमाळमध्ये आर्णी तालुक्यात शासकीय आश्रमशाळेत शिक्षकांना विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला। या घटनेनंतर आश्रमशाळेतील तब्बल 100हून अधिक विद्यार्थिनींनी पुसद येथील आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांना केलेली लेखी तक्रार पुढे आली आहे।
या प्रकरणी अधिकाऱ्यांसह आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. निवड समितीनं रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून शुभमन गिलकडे संघाची धुरा सोपवली. तर या संघातील मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यरची उपकर्णधारपदी नियुक्ती केली. 19 ऑक्टोबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात पहिला एकदिवसीय सामना रंगणार. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी हिटमॅन रोहित शर्मा आणि रनमशीन विराट कोहलीनं संघात पुनरागमन केले. दोघांनी तब्बल 224 दिवसांनी भारतीय संघात पुनरागमन केलं. रोहित आणि विराटनं अखेरचा एकदिवसीय सामना मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या 5 T20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे T20 मालिकेला मुकणार आहे. हार्दिकच्या जागी नितीश कुमार रेड्डीचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसंच फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरनं संघात कमबॅक केलं. सेंट्रल झोन आणि रेस्ट ऑफ इंडियासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रजत पाटीदारची मध्य प्रदेशच्या रणजी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. तर रणजी स्पर्धा 2 टप्प्यांमध्ये खेळवली जाणार आहे. त्यापैकी पहिला टप्पा 15 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत चालेल. दुसरा टप्पा 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत खेळवला जाणार.